आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी एका युवकाची ही गोष्ट. सूर्योदयाची ती पहिली किरणं एका नवीन संकल्पाची साक्ष देत होती. हे आहे त्या महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावाचं विहंगम दृश्य, जिथे चेतन महुलकर राहायचा. या गावात मेहनत आणि कष्ट हेच जगण्याचं सूत्र होतं आणि चेतनच्या रक्तात तेच भिनलेलं होतं. रोजचा संघर्ष त्याला मजबूत करत गेला. त्याचं घर साधं होतं, पण स्वप्न मात्र खूप मोठी होती. चेतनच्या डोळ्यात रात्रीच्या अपुऱ्या झोपेचा थकवा होता, पण मनात नवीन दिवसाचा निर्धार होता. तो घराबाहेर पडला. प्रत्येक पावलात त्याने आपली स्वप्न ठेवली होती. त्याच्या खांद्यावरचं ओझं लहान नव्हतं, पण त्याने पाहिलेली स्वप्न त्यापेक्षाही जड होती. यश मिळवण्यासाठी रोजची मेहनत कधीही थांबायची नाही. तो शांतपणे चालत राहिला. त्याची चाल ध्येयाच्या दिशेने होती. मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. अनेक रात्र त्याने दिव्याखाली घालवल्या होत्या, कारण त्याला माहिती होतं हे कष्टच त्याला पुढे घेऊन जाणार आहेत. आता वेळ आली होती, ज्या क्षणाची तो आतुरतेने वाट पाहत होता. गावचं ते जुनं रेल्वे स्टेशन, जिथे कितीतरी स्वप्न घेऊन लोक शहरात जातात. चेतन ट्रेनमध्ये चढला. एकदा मागे वळून त्याने आपल्या गावाला निरोप दिला. डोळे भरलेले होते, पण मन निश्चयी होतं. काही मोठं मिळवण्यासाठी कधीकधी तुम्हाला तुमच्या जवळचं सगळं सोडून जावं लागतं. ट्रेन धावत होती आणि चेतनच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत होता. काळोख दूर होऊन प्रकाशाकडे जाणारा प्रवास. समोर शहराचे दिवे दिसत होते. हे शहर त्याला त्याच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाणार होतं. आज चेतन शहरात आहे. आत्मविश्वासाने आणि मेहनतीने त्याने आपली जागा मिळवली आहे. त्याच्या यशाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी त्याच्या मनातून गाव आणि कष्टाची आठवण कधीच जात नाही. प्रवास अजून बाकी आहे, पण एक गोष्ट खरी ठरली, कारण मेहनत कधीच वाया जात नाही.